घडामोडींकडे आपलं असंच लक्ष असणार आहे। मात्र आपल्याला माहिती आहे की कुंभमेळा सुरू झालेला आहे आणि कुंभमेळ्यातल्याही महत्त्वाच्या घटनांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। संक्रांतीच्या दिवशी नर्मदा नदीमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील हजारो आदिवासी बांधव स्नानासाठी नर्मदा नदीकाठी दाखल झाले। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यामध्ये आलेल्या स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल या आजारी असल्याचं बाबा कैलाशानंद गिरी यांनी म्हटलेलं आहे। पॉवेल यांना ॲलर्जी झाली असून शिबिरामध्ये आराम करतायत। मात्र गंगा नदीतील स्नानाच्या विधीमध्ये पॉवेल सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महाकुंभ मेळ्यामध्ये परदेशातून महादेव भक्त येत असतात। त्यातच इटलीमधल्या एका तरुणीचा श्लोक म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दूरदर्शिनी दुर्मुखमार्शिनी हर्षरते त्रिभुवन पोषिनी शंकरतोषिनी केल्बिषमोषिनी गोशरचे। मराठी अभिनेता सौरभ चौगुलेनं प्रयागराज इथं पार पडलेल्या कुंभमेळ्याला हजेरी लावत स्नान केलेलं आहे। तिथल्या शाही स्नानामध्ये गंगेमध्ये सूर्याला अर्घ्य देतानाचा व्हिडिओ त्यानं शेअर केलेला आहे। दिग्गज टेक कंपनी गुगलने सुद्धा महाकुंभ मेळ्याला आपली उपस्थिती नोंदवलेली आहे। दरम्यान गुगलवर महाकुंभ सर्च केल्यानंतर संपूर्ण गुगल होम पेजवर फुलांचा वर्षाव होताना दिसतोय। सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठेंचं कुंभमेळ्यामध्ये निधन झालेलं आहे। महेश कोठे हे प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात दर्शनासाठी गेले होते, मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालंय।